रविवारी 47 वर्षांचा दुष्काळ संपवत भारतीय महिला संघ विश्वविजेता ठरलाय. विश्वचषक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून भारतानं पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकलाय. स्पर्धेत 22 विकेट्स घेणाऱ्या दीप्ती शर्माला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आलंय. पुण्यात खासदार क्रीडा महोत्सवाची सुरुवात खेलरत्न पुरस्कार विजेत्या नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते करण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवात 15 दिवसात 35 स्पर्धा होणार आहेत. पारंपरिक वातावरणात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंडईतील साखरे महाराज मठात श्रीकृष्ण तुळशी विवाह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दगडूशेठ गणपती मंदिरापासून निघालेल्या मिरवणुकीचे चौकात स्वागत करण्यात आले. पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन तर्फे आयोजित आंतर सहकारी बँक सहकार करंडक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते नेहरू स्टेडियममध्ये झाले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ इथं पार पडला. स्पर्धेत एकूण 15 बँकांच्या संघांनी सहभाग घेतला. भारतीय अवकाश संस्था इस्रोनं काल संध्याकाळी बाहुबली रॉकेटद्वारे 4400 किलोग्रॅम वजनाचा उपग्रह प्रक्षेपित केलाय. हा भारतीय भूमीवरून जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये प्रक्षेपित झालेला आतापर्यंतचा सर्वात वजनदार उपग्रह असून यामुळे नौदलाची संप्रेषण क्षमता आणखी मजबूत होणार आहे. इजिप्तमधील गिझाच्या पिरामिड जवळील ग्रँड इजिप्शियन हे जगातील सर्वात मोठे संग्रहालय जनतेसाठी खुलं झालंय. या ठिकाणी 1922 साली शोध लागलेल्या तुतानखामून खानच्या कबरीतील 5500हून अधिक कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या. सोन्याने काही दिवसांपूर्वी उच्चांक गाठल्यानंतर आता घसरण सुरू झाली आहे. मागील 2 आठवड्यात सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घट नोंदली गेली आहे. 3 नोव्हेंबर रोजी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,23,140 रुपये इतका झाला. बीडच्या धारूर तालुक्यातील टेम्पो चालकाची मुलगी ज्योती पवार हिची महावितरणमध्ये विद्युत सहाय्यकपदी निवड झाली आहे. परिस्थितीवर मात करत तिनं हे यश मिळवल्यानं तिचं मोठं कौतुक होत आहे. ग्रामीण मुलींसाठी तिचं यश निश्चितच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास आता व्यक्त केला जातो.